सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक आणि त्यातली चांद सुलतान ही गोष्ट. शेरलॉक होम्स आणि वॅटसन, चांद सुलतान या घोड्याचं बेपत्ता होणं आणि त्याचा ट्रेनर स्ट्रेकर याचा खून होणं याच्या मागावर इथे आलेले आहेत. आणि आता बघूया पुढे त्यांचं काय संभाषण चालतंय ते. चाकूच्या पात्याच्या टोकावर बुचाचा तुकडा होता, कारण तो आम्हाला स्ट्रेकरच्या शवाजवळ सापडला. स्ट्रेकरची बायको म्हणाली की हा चाकू त्यांच्या घरी ड्रेसिंग टेबलावर बरेच दिवस पडलेला तिनं पाहिला होता आणि सोमवारी रात्री जाताना स्ट्रेकरनं तो बरोबर घेतला. अगदीच निकामी शस्त्र आहे हे खरं, पण त्या घाईत तेच त्याच्या हाती लागलं असेल. ग्रेगरीनं आपलं मत दिलं. शक्य आहे. बरं, ते कागद कसले आहेत? होम्सने विचारलं. 3 पावत्या आहेत, घोड्याची वैरण विकत घेतल्याच्या. एक कर्नल रॉस यांनी स्ट्रेकरला दिलेल्या सूचनांचा कागद आहे. हा एक डार्बीशायर नावाच्या स्ट्रेकरच्या दोस्ताचा कसल्या तरी खरेदीचा तपशील आहे. मिसेस स्ट्रेकरनं सांगितलं की डार्बीशायरची स्ट्रेकरला बरीच पत्रं येत असतात. ग्रेगरी ते कागद दाखवत म्हणाला. डार्बीशायरची बायको बरीच खर्चिक दिसते. या कागदात तिचा उल्लेख आहे. एका पोशाखाला 22 गिनी, म्हणजे जरा जास्तच वाटतात. बरं, ते जाऊ दे. इथं काही फारसा पुरावा मिळेल असं वाटत नाही. चला, आपण जिथं खून घडला आहे तिथं जाऊया, होम्स म्हणाला. आम्ही दिवाणखान्यातून बाहेर पडतो न पडतो तोच वरांड्यात उभी असलेली एक बाई धावत आमच्याकडे आली आणि इन्स्पेक्टरची बाही धरून ती म्हणाली, तुम्ही त्यांना शोधून काढलत का? तुम्हाला त्यांचं ठाव ठिकाणा कळला का? तिचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता आणि अत्यंत भ्यालेल्या अधीरतेच्या आविर्भावामुळं तो अधिक केविलवाणा झाला होता. अजून तरी नाही मिसेस स्ट्रेकर, पण लंडनहून हे मिस्टर होम्स आम्हाला मदत करायला आले आहेत. अगदी शक्य असेल ते सारे प्रयत्न आम्ही करून गुन्हा शोधून काढू. ग्रेगरीने तिला आश्वासन दिलं. मिसेस स्ट्रेकर, काही दिवसांपूर्वी प्लायमाऊथमध्ये माझी आणि तुमची एका गार्डन पार्टीला गाठ पडली होती असं मला वाटतं, होम्सनं खोचून विचारलं. छे छे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मिसेस स्ट्रेकर नजर चाळीत म्हणाली. वा वा, असं कसं? मी शफ्तेवर सांगतो, शहामृगाची पिसं लावलेला पांढरा शुभ्र किमती पोशाख तुम्ही घातला होता. छे हो, असला एकही पोशाख माझ्याकडे नाही, मिसेस स्ट्रेकर शब्दांशी झगडत म्हणाली. असं होय? नाही, मग माझाच घोटाळा झाला. माफ करा. असं म्हणून होम्स ग्रेगरीबरोबर पुढं निघाला. आम्ही सारेजण मैदानाच्या दिशेनं चालू लागलो. थोड्या वेळानं स्ट्रेकरचा जिथं खून झाला त्या खड्ड्याशी आम्ही आलो. खड्ड्याच्या कडेवरच एका झुडपावर कोट टांगलेला आढळला होता. ज्या रात्री हा प्रकार घडला त्या रात्री काही वादळ वगैरे झालं नव्हतं ना? होम्सनं विचारलं. नाही, पण पाऊस मात्र जोरदार पडला. ग्रेगरी, पण वाऱ्यानं कोट उडून झुडपावर पडलेला दिसत नाही, होम्स उद्गारला. नाही, तो व्यवस्थित झुडपावर टांगला होता. आश्चर्य आहे. या जागेवर बऱ्याच जणांची ये-जा झाली असेल. सोमवार रात्रीपासून अनेकांच्या पावलांचे ठसे उमटले असतील, होम्सने विचारलं. नाही, आम्ही या जागेवर मॅटिंग अंथरलं आणि मग त्यावर उभं राहून पाहणी केली, ग्रेगरी ऐटीत म्हणाला. वा, फारच उत्तम. मी या पिशवीत एका स्ट्रेकरचा बूट आणि एक सिम्सनचा बूट आणला आहे आणि मी सिल्वर ब्लेज घोड्याचा एक नाल आणला आहे, ग्रेगरीनं पिशवीतून साऱ्या वस्तू काढीत सांगितलं. वा वा, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तर कमाल केलीत, होम्सनं असं म्हणत त्या वस्तू घेतल्या आणि तो खड्ड्यात उतरला. तिथलं मॅटिंग त्यानं बाजूला सारलं आणि वाकून अगदी बारकाईनं तिथल्या जमिनीची पाहणी केली. हे काय? असं तो आश्चर्यानं उद्गारला. त्यानं एक जळकी काडी उचलली. ती चिखलानं माखली होती आणि म्हणून ती ओळखताही येत नव्हती. मला कशी सापडली नाही ही? ग्रेगरी त्रासून म्हणाला. नाही, ती सापडणंच शक्य नव्हतं. चिखलातच जवळजवळ बुडाली होती. मी मुद्दाम अशी जाळकी काडी सापडलीच पाहिजे असं मनात धरून शोध केला, म्हणून ती मला सापडली, होम्स म्हणाला. म्हणजे
अशी काडी सापडेल असं तुम्हाला आधीच वाटलं? ग्रेगरीनं आश्चर्यानं विचारलं. निदान सापडणं अशक्य नाही असं वाटलं, होम्स म्हणाला. म्हणजे अशी जळकी काडी सापडेल अशी तुमची अपेक्षा होती? ग्रेगरीनं आश्चर्यानं पुन्हा विचारलं. होय, होम्स पुन्हा म्हणाला आणि त्यानं पिशवीतून बूट काढून खड्ड्यात उमटलेल्या ठस्याशी ते ताडून पाहायला सुरुवात केली. नंतर खड्ड्यातून वर येऊन त्यानं आजूबाजूच्या जमिनीची पाहणी केली. खड्ड्यापासून 100 यार्डांच्या वर्तुळात कसला ठशांचा माग लागत नाही. मी नीट तपास केला. ग्रेगरीनं होम्सचे श्रम वाचावे म्हणून ही माहिती पुरवली. असं? मग मी तपास करायची जरूर नाही, पण माळावर जरा फिरून येऊन म्हणतो, म्हणजे उद्या तपासाला सोपं होण्या इतकी मला या प्रदेशाची माहिती होईल. हा एवढा नाल मी माझ्याबरोबर नेतो, असं म्हणून होम्स माळाच्या दिशेला वळला देखील. कर्नल रॉस मात्र होम्सच्या या संथ आणि पद्धतशीर तपासाच्या पद्धतीनं अत्यंत अस्वस्थ झाला होता. तो सारखा घड्याळाकडे पाहत होता. शेवटी न राहून तो म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, चला आपण बंगल्यावर जाऊ. मला बऱ्याच बाबतीत तुमचा सल्ला हवा आहे. मी आता सिल्वर ब्लेडचं नाव शर्यतीतून मागं घेणं बरं असं मला. मुळीच मागं घेऊ नका, तसंच ठेवा, होम्स गडबडीनं म्हणाला. आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. कर्नल रॉस उपरोधिकपणे वाकून अभिवादन करीत म्हणाला. तुमची माळावरची सहल झाल्यावर गरीब बिचाऱ्या स्ट्रेकरच्या घरी या. आम्ही तिथं आहोत. नंतर गाडीतून आपण टॅविस्टॉकला जाऊ, असं म्हणून ग्रेगरीला बरोबर घेऊन तो चालू लागला. होम्स आणि मी माळ्याच्या दिशेनं चालू लागलो. संध्याकाळच्या मावळत्या सूर्याच्या पिवळसर किरणात देखावा मोठा रम्य दिसत होता, पण होम्सला त्याचं काहीही आकर्षण वाटलं नाही. तो विचारात गडला होता. थोड्या वेळानं तो म्हणाला, वॅटसन, स्ट्रेकरचा कोणी खून केला हा प्रश्न आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि घोड्याचं काय झालं याच्या शोधावरच आपण आपलं लक्ष केंद्रित करू. समजा स्ट्रेकरच्या वर हल्ला होऊन मारामारी झाली असं गृहीत धरलं तर त्यावेळी घोडा मोकळा सुटला असेल. तिथून तो कुठं गेला असेल. घोडा हा एक हुशार प्राणी आहे, त्यामुळे अगदी सहज बुद्धीनं तो किंग्स आयलँडकडे किंवा आपल्या निवासस्थानी येईल, नाहीतर माहीत असलेल्या एखाद्या तबेल्याकडे म्हणजे कॅपल्टनकडे जाईल. कारण उगाचच तो माळावर का भटकत राहील? बरं, तसा भटकत असता तर आतापर्यंत कोणीतरी पाहिला असता. बरं, जिप्सी टोळी त्याला कशाला पळवील? कारण जरा कुठं गुन्ह्याचा बोभाटा झाला तर हे जिप्सी लगेच चंबूगवाळं आवरून नेहमी पळ काढतात, कारण पोलिसांकडून हैराण होण्याची त्यांना फार भीती वाटते. बरं, असा हा प्रसिद्ध घोडा चोरून तो विकण्याचा मूर्खपणा ते करणार नाहीत, कारण त्यामुळं फायद्याऐवजी त्यांचा तोटाच होईल. ते सहज तुरुंगाची हवा खायला जातील. हे तर सगळं अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. मग घोडा कुठं असण्याची शक्यता आहे? मी विचारलं. मी मगाशीच नाही का म्हटलं की स्वतःच्या मूळ तबेल्याकडं नाहीतर कॅपल्टन तबेल्याकडं जाईल. ज्या अर्थी तो त्याच्या मूळ तबेल्यात नाही, त्या अर्थी तो कॅपल्टन तबेल्यातच असावा. आपल्या शोधाच्या कामासाठी ही कल्पना आपण सुरुवात करून स्वीकारूया आणि मग बघूया काय निर्णय मिळतो ते. माळाचा हा भाग कोरडा आहे, कारण तो टणक जमिनीचा थोडा खडकाळ आहे, पण याला कॅपल्टनच्या बाजूला उतार आहे आणि तो पहा, दूरवर जरा सखल प्रदेश दिसतोय. तिथं पावसाचं पाणी वाहत जाऊन तिथली जागा ओली असलीच पाहिजे. आपली कल्पना जर बरोबर असेल तर घोडा तिकडं गेला असेल आणि तिथं आपण घोड्याचा माग लागतो का ते पाहूया. होम्स बोलत होता आणि चालता चालता आमची वाट सरत होती. थोड्याच वेळात आम्ही त्या सखल भागात आलो आणि होम्स डाव्या बाजूनं आणि मी उजव्या बाजूनं बारकाईनं ती ओली जमीन पाहत चालू लागलो. 50-1 पावलं आम्ही चालतो न चालतो तोच होम्सची हाक मला ऐकू आली. मी पाहिलं तेव्हा मला तो बोलवत होता. मी त्याच्याजवळ गेलो. त्यानं मला घोड्याच्या नालाचा ठसा तिथल्या ओल्या जमिनीवर उठलेला दाखवला. खिशातला नाल काढून त्यानं त्या ठशावर ठेवला. तो त्या ठशावर बरोबर बसला. कल्पना लढवली आणि तीही तर्कशुद्ध पद्धतीनं लढवली म्हणजे कसा फायदा होतो बघितलास ना वॅटसन. ग्रेगरीजवळ कल्पनाशक्तीच तेवढी कमी आहे.
नाहीतर तो त्याच्या रांगेत फार वर चढला असता. आपल्या कल्पना चातुर्याला अगदी अपेक्षित फळ मिळालं की नाही. चल आता नीट तपासणी करू, होम्स म्हणाला आणि आम्ही आमचा तपास पुढं चालू केला. तपास करता करता माग काढत काढत आम्ही पुन्हा कोरड्या जमिनीवर आलो आणि 2 फरलांग तशाच जमिनीवरून आम्ही पुढं गेलो. पुन्हा उतार लागला आणि ओलसर मऊ जमिनीवर घोड्यांच्या नालाचे ठसे दिसू लागले. पुन्हा अर्धा 1 मैल कोरडी जमीन लागली आणि पुन्हा ओलसर जमिनीवर अगदी कॅपल्टनजवळ आम्हाला माग मिळाला. होम्सनं प्रथम ते ठसे दाखवताना त्याच्या तोंडावर विजयाचं हसू होतं, कारण घोड्याच्या नालाच्या ठशाबरोबर माणसाच्या बुटाचाही ठसा दिसत होता. म्हणजे इथपर्यंत घोडा एकटाच होता? मी विचारलं. अगदी बरोबर, पण हे काय? हे दोन्ही ठसे किंग्स आयलंडकडे निघाले की, होम्स आश्चर्यानं उद्गारला आणि आम्ही दोघांनी त्यांच्या मागोमाग जायला सुरुवात केली. त्याचं लक्ष त्या मागावर होतं. तेच ठसे मला पुन्हा परत येताना दिसले. ते मी त्याला दाखवले. शाबास वॅटसन, आपण फार मोठा फेरा आणि श्रम वाचवलेस. नाहीतर आपण पुन्हा माळावर उगाच भटकून पुन्हा इथंच आलो असतो. चला आता या मागावर जाऊया, होम्स म्हणाला आणि आम्ही दोघं त्या मागावर अगदी कॅपल्टन तबेल्याच्या दाराशी येऊनच उभे राहिलो. तिथे आम्ही पोचतो तोच एक मोत्तद्दार बाहेर धावत आला आणि ओरडला, चला पळा, उडाण टप्पू लोकांना, इथं मज्जाव आहे, चला निघा. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, होम्स कोटाच्या खिशात हात घालत म्हणाला. तुझा धनी सिलास ब्राऊन ना? त्याला विचार, उद्या पहाटे 5ला मी त्याला भेटायला आलो तर चालेल का? झोप मोड नाही न होणार त्याची. कुणी भेटायला आलं तर उठलेलेच असतील ते नेहमीच लवकर जागे होऊन कामाला लागतात. पण हे पहा, हे स्वतःच आले धनीसाहेब, तुम्ही स्वतःच त्यांना विचारा. छे, पैसे नको, माझी गरिबाची नोकरी जाईल. धनीसाहेबांना जर मी लाच घेतो असा संशय आला तर. नंतर ते हवं तर, तो मोत्तद्दार घाबरून म्हणाला. होम्सनं बाहेर काढलेलं हाफ क्राऊनचं नाणं परत खिशात टाकलं. एक जरा विक्राळ मुद्रेचा वयस्कर माणूस हातात हंटिंग क्रॉप पर्जीत दारातून बाहेर आला आणि ओरडला, डॉसन, काय गडबड आहे? गप्पा टप्पा आणि कुटाळक्यात वेळ घालवू नकोस, कामाला जा. आणि तुम्ही हो महाशय, काय पाहिजे? काय तुम्हाला काय काम आहे? फक्त 10 मिनिटं तुमच्याशी बोलायची इच्छा आहे रावसाहेब, होम्स अगदी मुलायम आवाजात म्हणाला. कोणाही येणाऱ्या जाणाऱ्या लुंग्या सुंग्याशी बोलायला वेळ नाही मला. कोणाही अनोळखी माणसांचा इथं वाराही नको आहे मला. चला चालते व्हा, नाहीतर कुत्र्याला छू करतो तुमच्या अंगावर, तो माणूस म्हणाला. होम्स जरा पुढं वाकला आणि त्या माणसाच्या कानात काहीतरी पुटपुटला. तो दचकला आणि ओरडलाच, नाही, खोटं आहे हे, साफ खोटं आहे. ठीक आहे, मग त्या विषयावर आपण इथंच चर्चा करूया की तुमच्या खोलीत जाऊन बोलूया? तुम्हाला हवं तसं, होम्स मिश्किलपणे म्हणाला. बरं, चला आज चला, तो माणूस सिलास ब्राऊन जरा नाखुशीनंच म्हणाला. वॅटसन, जरा 15-20 मिनटं इथंच थांब, मी आलोच. चला ब्राऊन साहेब, सेवेशी हजर आहे. आणि ते दोघे आत गेले. आता ह्याच्या पुढे काय होतं ते आत गेल्यावर सिल्वस ब्राऊन आणि होम्स यांच्यामध्ये काय बोलणं होतं आहे आणि त्याचा पुढे काय फायदा होणार आहे का, ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.